त्यानंतर आपण निश्चितच पाहतोय रघुनाथ कथोरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे। आमचे आदरणीय मदनजी कथोरे साहेब तिथे उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा महाशृंगार माईची उपचारशाला आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जाते। त्यासोबतच मी विनंती करतो दशरथजी कथोरे साहेबांना आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं यथोचित शुभ सन्मान घेतला जातोय। मदनजी कथोरे साहेब तिथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे। तर थँक्यू सो मच, धन्यवाद। पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। तर जाऊयात ऑन गोइंग मॅच नाव बॅक टू द क्रिकेट। एका बाजूने आपण पाहतोय मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत आणि त्यांच्या अगेन्स्ट पीके सन्स कल्याण डोंबिवली असा सामना। पीके सन्स कल्याण डोंबिवली वॉन द टॉस अँड चूज टू बॉल आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला। हा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा खेळाच्या पहिल्या सत्रासाठी मायक्रोफोनवर चेंजेस आवाजामध्ये बदल या ऐकूयात एक कल्याण विभागातील आणि सांगोडे गावचा बुलंद आवाज मिस्टर कल्पेश पाटील सर यांना। थँक्यू सो मच, धन्यवाद। थँक्यू सो मच। डोंबिवली टीमचा 12वा प्रतिनिधी या आमच्या समालोचक कक्षामध्ये। बॉलर नेम सांगायचं आहे सचिन भोईर, पहिला बॉलर। सर्वांचं एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून। आमच्या मंचावरती सर्व मान्यवर रघुनाथजी कथोरे साहेब, संजयजी कथोरे साहेब, सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि स्वतः एन्जॉय करतात ते आमच्या मंचावरती। त्यांना आपण पाहू शकता स्क्रीनवरती। अमोलदादा कथोरे, मदनदादा कथोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 आपण एन्जॉय करता मित्रांनो। दुपारचा सत्र सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत। जाऊ मॅचकडे। 40+ आज मॅचेस आपल्याला एक से ऊपर से डुप्पर पाहायला मिळतं सुपर संडेच्या दिवसामध्ये। अंतिम सामना पहिल्या फेरीतला कल्याण डोंबिवली विरुद्ध कर्जत अशी बिग फाईट मॅच। मॅच सुरू झालंय मैदानावरती। दुपारच्या सत्रामध्ये तापलाय मॅच, रंगलाय मैदानावरती। हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय। टॉस जिंकलाय कल्याण डोंबिवली या संघाच्या कॅप्टनने। प्रथम फिल्डिंग स्वीकारली। कर्जत टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेले आहे। सलामीचे 2 भिडू आपल्याला पाहायला मिळतात, दशरथ आणि सुधीर। एक धावेवरती खेळतायत परंतु गोलंदाज आहे सचिन भोईर, मॅन फ्रॉम कल्याण। डाऊन दी बॉल, इथे मात्र स्लॉट मध्ये डाऊन दी बॉल स्ट्रेट आउटच्या दिशेने चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा येतो या इनिंग्स मधला पहिला खणखणीत दणदणीत चौकार। दशरथच्या बॅटमधून चौकार येतोय। मी एकच म्हणेन दोन्ही टीम्ससाठी की नाही जरी आज दिवस तुझा हममास कसली खंत नाही, आता गरजूनी जा असा कलू दे जगदास जगतास त्या हा तुझा अंत नाही। सर्व 40+ चे खेळाडू 10 संघ आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले। खूप चांगला खेळ दाखवला। आज सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मात्र वेळ काढून ते आज क्रिकेटवरती असणारं प्रेम ते आज दाखवत आहेत। रिव्हर्स अटेम्प्ट, काय फटकाय, लॉब केला होता चेंडूला आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळत असताना मात्र दशरथच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा घणाघाती हा दणदणीत चौकार। ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता मागचा पाय वाकवत असताना मात्र आडव्या बॅटने खेळून काढला। 2 चौकार टोळावले त्याने। धावसंख्या झालेले आहेत 10। सचिन भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय। 5 चेंडू स्पेस करतोय, 10 धावा देतोय। 12-0 ची सरासरी। आता करंट रन रेट आपण स्क्रीनवरती पाहू शकता। पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली विरुद्ध मॉर्निंग बॉयज कर्जत
अशी पहिल्या फेरीतली अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू स्वेर आहे. पंच सांगतायत आम्हाला की इट इज वाईट, दॅट इज आय थिंक. असे चेंडू टाकून चालणार नाही. या धावा खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि धावांपासून संरक्षण करणं खूप गरजेचं असते. वा, पीके सन्स बघा कसा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. हेअरस्टाईल बघा त्या खेळाडूची. आपण त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहू शकता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे तिथे तैनात केलेला आहे कल्याण डोंबिवलीचा हा खेळाडू. बघा त्याची हेअरस्टाईल ॲक्शन रिप्लाय मध्ये. ओहो, क्या बात आहे. हेअरस्टाईल म्हटलं तर क्रिकेटमध्ये मयूर सर जास्तीत जास्त वेस्ट इंडिज, परत न्यूझीलंड, इंग्लंड या खेळाडूंची खूप चांगले हेअरस्टाईल पाहायला मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर वेस्ट इंडिजमध्ये असे कित्येक खेळाडू आहेत की त्यांची हेअरस्टाईल खूप चांगली असते आणि त्याच्यावरतीच जास्त कॅमेरा फिरवला जातोय. आजचा दिवस म्हणजे त्याचा राहील मला असं वाटतं. पीके अँड सन्स कल्याण डोंबिवलीचा हा खेळाडू चष्मा घालून आणि खूप चांगली हेअरस्टाईल आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये होतो परंतु त्याला बाउंड्री लाईन लगत त्याला आता मात्र तैनात केले सीमेवरती. पहिला षटक समाप्त झालेल्याने धावा 12 लावले जातात. सचिन भोईर बॉलर नेम सांगायचं आहे. अरविंद गोलंदाज आहे. दुसरा षटक. हा सामना संपला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर अरविंदचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटने ते मात्र लॉप केला होता. दुसऱ्या धावेची मागणी केली आहे परंतु नाही, कॉल दिलाय. याच्यानंतर आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत. हा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर बघा कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. पाच मध्ये 3 संघांना इथे मात्र लकी ड्रॉ मध्ये ठरवला जाईल, बाय दिली जाईल आणि 2 संघांची मात्र मॅच होईल याची दक्षता घ्यायची आहे प्रत्येक टीमने. अंबरनाथ 11, त्याच्यानंतर आरवी विक्टोरी डोंबिवली, धार्विक 11 कल्याण आणि मुरबाड 11 आणि 5वा संघ असेल विजयी संघ. या संघामधून प्रत्येक संघाने आपण इथं उपस्थित राहायचं आहे. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. आपण कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. हो हो, जेल घेतलाय तिथे. पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच कर्जत संघाला. आलेला होता चेंडू ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. फलंदाज सुधीर बाद होते. 2 चेंडूंचा सामना केला आणि 1 धावेवरती मात्र त्याची खेळी संपुष्टात होते. एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग जुळलं नाही बॅटचा आणि मात्र तिथे खूप चांगला झेल टिपला गेला किशोर देशमुखच्या माध्यमातून. किशोर देशमुख बॅट्समन आहे, माफ करा. मला असं वाटलं की झेल घेतलाय की त्यांनी. वन डाऊन साठी आलाय किशोर. एक षटक 2 चेंडू झालेले आहेत. अरविंदच्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतो, 1 गडी बाद केलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. सचिन भोईरने. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली रणनीती असते ती 12.0ची. हो हो, लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉट मिड विकेटला चुकी होणार नाही. एलिव्हेशन नव्हतं, अंतर कापलं जात नाही आणि सीमारेषेच्या आतमध्ये तिथे जेल टिपला जातोय. एक मोठी विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ती मॉर्निंग बॉईज कर्जत टीमची फलंदाज आल्या आल्या किशोरला इथनं मात्र मैदान सोडावं लागतंय. सुधीर बाद झाल्यानंतर मात्र किशोरवरती सुद्धा मात्र इथे हल्ला चढवला जातो आणि किशोर मात्र डगआउटच्या असल्या जाताना नक्कीच नाराज असेल, कारण का बॅटमध्ये जो स्ट्रोक होता तो मात्र त्याच्यामध्ये जास्त संपर्क मिळाला नाही, त्याला टायमिंग जुळाला नाही बॅटचं
आणि मिड विकेटला खूप चांगला झेल तिथे मात्र टिपलाय. कल्याण डोंबिवली विरुद्ध कर्जत अशी फाईट. कर्जत वरून लोकल आल्यानंतर ती कल्याणला थांबतोयच आणि कल्याण घेऊनच ती डोंबिवलीला जाते. ही एक मोठी महत्वाची बाब आहे. आणि आता मात्र त्यांच्यामध्ये फाईट आहे. आता कल्याण डोंबिवली जिंकतोय की कर्जत जिंकतोय हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु विजय हा मित्रांनो क्रिकेटचाच असतो. कधी कोणी हार जीत असो काही, परंतु क्रिकेटचा हा नेहमीच विजय होत असतो. आज विजय होईल अमोलदादा कतोरे आणि मदनदादा कतोरे यांचा. कारण का त्यांनी खूप चांगली संकल्पना आज भेटीला आणली या मुरबाडच्या नगरीमध्ये. लो हो, अतिशय देखता स्ट्रोक सध्याच्या घडीला स्ट्रेट डाईव्ह खेळून काढलेल्या चेंडूला सीमारेच्या पलीकडे हा येतोय. ती ओळख मात्र इथं मैदानावरती 50+ आहेत. आणि षटकार ठोकला होता, परंतु त्याच्यानंतर उत्तर दिलाय गोलंदाज अरविंदने. षटकार आल्यानंतर बॅटची एज लागली आणि चंद्रकांत मामाला इथे मात्र परतीचा रस्ता दाखवावा लागला. चला जरा फास्ट केलाच आहे. टीम मीटिंग करू नका. कल्याण डोंबिवली संघ 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटं दिलेले आहेत. बघा पंच, आपण सुद्धा टायमिंग लावूनच सामना सुरू करायचा आहे. कारण का आपल्याकडे वेळ नाही. आज ग्रँड फिनाले खेळायचा आहे मित्रांनो. सुपर संडेचा दिवस. ग्रँड फिनाले आपल्याला नक्कीच खेळायला पाहायला मिळेल. 5 चेंडू झाले, 7 धावा खर्च करतोय, 3 गडी बाद केलेले आहेत. काय बॉलिंग केलेलं आहे अरविंदने, तारीफ करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नव्हता. परंतु त्याच्यानंतर सुरुंग लावण्याचं काम, टिचून गोलंदाजी केली जातोय अरविंदच्या माध्यमातून. जरी एक षटकार आला असला तरी मात्र 3 मोठे हादरे दिले मॉर्निंग बॉयज कर्जत टीमला. 19 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. 7 स्टार लाईव्ह वाहिनी मित्रांनो, त्या वाहिनीला आपण भरपूर जग प्रसिद्ध करा. खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून इथं मात्र पेश केली जाते. 198 देशामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांच्या माध्यमातून. 10.36च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्यात कर्जत या संघाने. दुसरा षटक मार्ग अंतिम चेंडू आहे अरविंदचा. राऊंड द विकेट तिथे मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये शतकशाही खूप वेगाने फेकलाय. डायरेक्ट हिटची संभावना होती, नाही थोडंसं खरं बॅकअप मिळालं आणि त्याच्याच रूपांतरामध्ये कन्वर्ट. 2 धावा झाल्या आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्या दोन्ही फलंदाजांना मात्र त्यांचे खेळाडू इथे मात्र प्रोत्साहन देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेच तर मित्रांनो 40+ क्रिकेट आहे आणि ते आपल्याला मात्र आज अनुभवायला मिळतात या मुरबाडच्या नगरीमध्ये. 2 षटक समाप्त झाले, धावा झाल्यात 21, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. भरपूर संख्येने प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळतील. कालचा दिवस सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड ग्रामीण मधून तो संघ होता. जुगरेवाडी टीमला त्यांनी पराभूत केलं शेवटच्या क्षणाला. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं तर टेंबरे संघ हा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. या 2 संघांमध्ये आज 3 वाजता आपल्याला लढत पाहायला मिळेल, पहिला सेमीफायनलचा मॅच. आणि आज 40+ मधून एक फायनलसाठी आपल्याला संघ काढायचा आहे. अमोलदादा सातत्याने त्याच्यावर नक्कीच स्पर्धेवरती लक्ष ठेवत असतात. खूप चांगली संकल्पना आहे आणि वेगळी संकल्पना आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. बॉबी येतोय. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते म्हणजे सर्वांचे प्रिय प्रदीप गायकवाड, मोतीरामजी जाधव साहेब, हरेशजी चौधरी, सचिनजी शिंगोले. जरा मॅच थांबवायचं आहे, मान्यवर आलेले आहेत आमच्या क्रीडा नगरीमध्ये. याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. 71 नंबरची गाडी आमच्या या व्यासपीठाकडे येत असताना शिवाजी नाना कतोरे साहेबांचं या मुरबाडच्या मैदानामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत.
या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचे जे पारितोषिक दिलेलं आहे ते मात्र त्यांच्याकडनं आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच सर्वांचे लाडके आधारस्तंभ शिवाजी नाना कतोरे या साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अमोलदादा कतोरे आणि मदनदादा कतोरे, संजयजी दुर्गे यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेवन वन नंबरची गाडी आपण मैदानावरतून येताना पाहायला मिळाली. त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. नागपूरचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय शिवाजी नाना कतोरे साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं तसेच शिवराम डेव्हलपर्सचे प्रॉपरायटर आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचे, प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व असे सर्वांचे लाडके आमचे आदरणीय शिवाजी नाना कतोरे साहेब आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांचं हार्दिक अभिनंदन. जाऊया मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट. मान्यवरांसाठी मी एकच सांगू शकतो, चालू असलेला सामना मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत विरुद्ध पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली. बॉबी गोलंदाज झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, धावा झालेल्या 22. मुन्ना आणि किरणची जोडी मैदानावरती. एक नाशिकचा मुन्ना शेख जो मात्र शहरी क्रिकेट आपण त्या क्रिकेटमध्ये पाहू शकता. स्विंगिंग रोल करत असताना बॉबी पाहावा लागेल. थ्रो तेवढा चांगला नाही. धावची झाला असता कदाचित परफेक्ट थ्रो फेकला असता तर. मयूर सर, आपण चर्चा करत होतो ज्या हेअरस्टाईलची, तीच हेअरस्टाईल मात्र आता आपल्या समोर आलेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याचंच नाव आहे बॉबी. डॅशिंग पर्सनॅलिटी आणि काय हेअरस्टाईल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न सरसावून डाऊन दी बॉल. स्क्रीनला टच झाला चेंडू. दुसऱ्या टप्प्याने सीमा पार. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. नावातच त्याच्या दम आहे आणि तशी मात्र बॅटिंग इथं मैदानावरती केली जाते. 40+ माध्यमातून आपल्याला एक खेळाडू, अनेक महारथी मित्रांनो पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. काही काळ त्या खेळाडूंनी गाजवलेला आहे 40 मध्ये आणि आज मात्र त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या 27. मुंडा 5 धावांवरती खेळतोय. आस्किंग रन रेट पहिल्या इनिंग्समध्ये आपण पाहतोय 27 धावा. किरण 2 चेंडूमध्ये 2 धावांवरती 9.53 ची सरासरी ठेवलेली आहे. इथे मात्र लेट कट खेळून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट केलायचा होता परंतु कलात्मक स्ट्रोक क्षेत्ररक्षक होता पॉईंटच्या दिशेने तिथे आणि मात्र एकच धाव. बॉबीचा हा षटक समाप्त झाला. जरी चौकार आला असला तरी मात्र फक्त धावा खर्च करतोय बॉबी, त्या म्हणजे 6. एक गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा लावल्या जातात धाव फलकावरती. पहिल्या इनिंग्समध्ये टॉस हारल्यानंतर मात्र मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत संघ मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. आमच्या मंचावरती शिवाजी नाना कतोरे, शिवराम डेव्हलपर्सचे प्रोपायटर, त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांनी त्यांचं या स्पर्धेचे आयोजक अमोलदादा कतोरे आणि मदनदादा कतोरे यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांचा एकदा पुन्हा आभार व्यक्त करूया आमच्या या मंचावरती. आणि या स्पर्धेसाठी लाभलेले विशेष सहकार्य मित्रांनो, बॉलर नेम सांगायचं आहे. अमोल अरुण असेल. अंतिम षटक, स्लोगिंगवरचा षटक मात्र अरुणच्या हातामध्ये विसवला जातोय. स्ट्राईक लाईव्ह मुन्ना. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने लॉब केला. शॉर्ट पिच चेंडू होता. गॅप शोधून काढले मुन्नाने आणि मात्र थांबायचं नाव घेत नाही मुन्ना. एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे चेंडू फरार होतोय आणि मिळताय ह्या 4 धावा, चौकार. लाभलं प्रदीप गायकवाड, मोतीरामजी जाधव साहेब, हरीशजी चौधरी, सचिनजी शिंगोले साहेब, राजा सरनोबत व त्यांची सर्व टीम यांचे आभार व्यक्त करूया. 4 धावा आहेत. आतमध्ये चेंडू पडला होता, आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये नक्कीच पाहणार आहोत. 4 धावा आहेत.
पहिल्याच चेंडूवरती अरुणच्या हल्ला बॉल चढवला जातोय मुन्नाकडनं. खूप वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडे. 40+ खेळाडू सर्व आपले जीव की प्राण इथं मैदानावरती लावत असताना क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. आपण एक सॉन्ग सुद्धा पाहू शकता कल्याण डोंबिवलीचा. क्रिकेट हे जीव की प्राण आहे प्रत्येकाचा. 7 स्टार लाईव्ह वाहिनीला आपण सबस्क्राईब बघू शकता. आज 12,968 सबस्क्राईब केलेले आहेत. खूप जणी टेलिकास्ट वाहिनी पाहत असतात कारण का एकच त्यांचा उद्देश आहे. कारण का जर का तुम्हाला टेलिकास्ट जर का साफसूत्र पाहायला मिळत असेल तर नक्कीच ते आपण जास्त पाहत असतो. चेंडू द्यायचा आहे आयोजकांनी. काहीतरी दुखापत झालेला आहे खेळाडूला. इंजुरी झालेला आहे. काय हरकत नाही, सुखरूप असेल. थोडासा पाय त्याचा मरगळला आणि नक्कीच पुन्हा एकदा वाघ जरी मित्रांनो जखमी झाला ना तरी तो पुन्हा एकदा तीच दहशत घेऊन मैदानावरती उतरत असतो. हे टेनिस बॉल क्रिकेटचं एक समीकरण आहे. गोलंदाज अरुण होता आणि त्या अरुणच्याच पायाला कुठेतरी मात्र दुखापत झालेला आहे. गोलंदाजी करत असताना कदाचित थोडासा हलका पाय पडला असेल किंवा काय झालं असेल, काही हरकत नाही. पुण्याच्या नव्याने तो नक्कीच जोमाने पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेईल. बत्तीस धावा, 4 गडी बाद झालेले आहेत कर्जत टीमचे. मुन्ना आता मात्र ऑन फायर झालाय. 5 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशीच जर बॅटिंग केली तर कर्जत संघ कदाचित 41 ते 45 धावांपर्यंत नक्कीच मजल मारू शकतात. अंतिम षटक आहे, स्लोगिंगवरचं षटक. न्यू गोलंदाज आहे विक्की. हो हो, काय शॉट आहे, नेत्रदीपक फटका. वीरेंद्र सेवक स्टाईलने चेंडूला फेकून दिलेला आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेच्या पलीकडे दणदणीत खणखणीत असा चौकार. होता मुन्नाचा आणि मात्र चेंडूला आला. स्क्रीनवरती आपण बघू शकता ज्याप्रमाणे चेंडू रिलीज झाला त्याप्रमाणे त्यावर तर नजर त्यांनी ठेवली आणि पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून काढला. चौफेर फटकेबाजी करतोय मुन्ना, ही त्याची ओळख आहे आणि खूप वर्षाचा अनुभव पणाला लावत असताना या मैदानावरती आपल्याला 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50+ आहे आम्हाला सांगतायत. पुन्हा एकदा हुक केलाय. चौफर बाजू फटकेबाजी इथे मात्र केली जातोय मुन्नाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा सलगचा या षटकामधील मला वाटतं 3रा चौकार असेल. प्लस पहिल्या चेंडूवरती 4 धावा अरुणच्या बघितल्या, परंतु अरुण कुठेतरी दुखापत झाला. त्याच्यानंतर विक्की आला. विक्कीवरती सुद्धा हल्ला चढवलाय कारण का मुन्नाला माहित आहे स्लोगिंगवरचा षटक आहे, आपण आता मात्र थांबून चालणार नाही. आता मात्र जरी तलवार जुनी असली तरी धार मात्र तशीच आहे, अशी मुन्नाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावा, धावसंख्या आता मोठी छलांग घेतोय. या स्क्रीनवरती आपण बघू शकता 4 गडी बाद झालेले आहेत. लवकर बाद झाले दशरथ, परंतु त्याच्यानंतर पूर्णपणे किरण आणि मुन्नाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. 3 चेंडू 12 धावा. मुन्नाच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या इनिंग्समध्ये. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. हो हो, आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. परफेक्ट यॉर्कर. बदलाव केला चेंडूमध्ये आणि खूप वेळानंतर मात्र हा चेंडू अतिशय
सन्मानजनक आपल्याला पाहायला मिळाला. 21 धाव. स्ट्राईक रोटेट झालेला आहे किरणकडे. अजूनही 2 चेंडू आहेत. किरणलाही मोठे फटके मारावे लागतील. कदाचित मुंडाला स्ट्राईक द्यावी लागेल. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न होता, नाही. पावा लागेल धावचीच्या रूपाने. फलंदाज इथे मात्र बाद होईल. मुंडाला मागे परतावं लागतील. बॅक टू द पॅव्हिलियन. कदाचित स्ट्राईक भेटली असती मुन्नाला तर एखादा मोठा फटका नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला असता. मंत्रमुग्ध करणारी त्याची बॅटिंग आपल्याला आज या इनिंग्समध्ये पाहायला मिळाली. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं या अंतिम षटकामध्ये. धावा झाल्या 41. आपण पाहतोय पहिल्या इनिंग्समध्ये 5 गडी बाद झालेला आहे. पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली पहिला टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतलेली आहे. मात्र 41 धावांपर्यंत मजल मारलेला आहे कर्जत टीमने. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. जे 3 चौकार होते ते मात्र त्या ऐन वेळीला खूप महत्वाचे 3 चौकार आले. कारण का संघ पूर्णपणे बॅकफुटवरती गेला होता. बॅकफुटवरती जात असताना मात्र त्या संघाला अडचणीमधून काढण्याचं काम केलं ते म्हणजेच मुन्नाने. न्यू बॅटर सँडी जातोय मैदानावरती. अंतिम चेंडू गोलंदाज विक्कीचा. शेवटचा चेंडू. 41 धावा. टॉससाठी यायचा आहे, या लॉटसाठी यायचा आहे. सर्व संघाने चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. शेवटचा चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न होता सँडीचा. डावखोऱ्या शैलीचा फलंदाज, परंतु नाही, असफल ठरलाय मैदानावरती. आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. धावा लावल्या जातात स्कोर कार्ड होती त्या 41 आणि टार्गेट ठेवलेलं आहे ते म्हणजेच 42 धावांचं. मान्यवर आमच्या या स्पर्धेमधून रजा घेत असताना रघुनाथजी कतोरे साहेब, संजयजी कतोरे साहेब, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. अमोलदादा कतोरे यांच्या वतीने आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलं नक्कीच अभिनंदन असेल. वेळात वेळ काढून आला आज. कारण का मित्रांनो, मान्यवरांची मांदी आली असं आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आमच्या या स्क्रीनवरती आपण पाहू शकता चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल. ज्या पहिल्या 3 चिठ्ठ्या निघतील त्यांना बाईज दिली जाईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांचा सामना खेळवला जाईल. 5 टीमचे संघनायक यायचे, 1 खेळाडू यायचे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पहिला संघ असेल धार्मिक 11 कल्याण. सामना असेल त्यांच्या अगेन्स्ट विजेता संघ. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो धार्मिक 11 कल्याण या संघासमोर केलं. आणि बाय मिळाली आहे मुरबाड 11 संघाला. त्याचप्रमाणे आरबी विक्टोरी डोंबिवली आणि तिसरा संघ आहे अंबरनाथ 11 अंबरनाथ. या 3 संघांना बाय मिळाले आहे. याच्यानंतरचा सामना असेल धार्मिक 11 कल्याण विपक्ष. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ त्या संघासमोर फाईट करेल. तर आमच्या व्यासपीठावरती आदरणीय शिवाजी नाना कतोरे साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही शुभ सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. आमच्या आयोजकांच्या वतीने नक्कीच या सामन्याचा ही स्पर्धा एन्जॉय करत असताना आमच्या मंचावरती शिवाजी नाना कतोरे साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 42चं टार्गेट आहे मित्रांनो. कशा रीतीने पार करतील हा दुसऱ्या इनिंग्समध्ये 40+ संघ होतील का नाही असं सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल सर्व प्रेक्षकांमध्ये, मान्यवरांमध्ये. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया या कल्याण ग्रामीणचा एक उभरता सितारा, म्हणजे ज्याचं नाव आहे मिस्टर ओमी सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू, धन्यवाद. सन्मान सोहळा करूया शिवाजी नाना कतोरे साहेबांचा. यायचं आहे आपण समोर या. शिवराम डेव्हलपरचे प्रोपायटर आणि मालक असे आमचे सर्वांचे लाडके बदलापूरचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय शिवाजी नाना कतोरे साहेब यांचा इथं मात्र शुभ सन्मान केला जातोय आमच्या
व्यासपीठावरती मदन दादा कतोरे आणि अमोल दादा कतोरे दोन्ही आयोजक आहेत. खूप चांगली मेहनत घेत आहेत. आज 5 दिवस झाली त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवाजी नाना कतोरे एक चांगले व्यक्तिमत्व, शांत आणि स्वभावाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही आयोजक त्यांच्या समवेत स्क्रीनवरती आपण पाहू शकता. नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. एक चांगले व्यक्तिमत्व शिवाजी नाना कतोरे, बदलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक, आपण त्यांना पाहू शकता. मोस्ट वेलकम. थँक्यू, धन्यवाद. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा ओमी सुतार सर यांना. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच मिस्टर कल्पेश पाटील सर, व्हॉइस ऑफ कल्याण सांगोडे. तर सामन्याला सुरुवात होते. नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. बॉलिंग ट्रॅकवर दशरथ 24 चेंडूमध्ये 42ची गरज आहे खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली संघाला. फलंदाज कोण आहेत? योगेश पाटीलच्या सोबतीला निलेश कापसे. हे सलामीचे 2 बॅटर्स आपण पाहतोय. तर सलामीचे 2 फलंदाज आपण जे पाहतोय, वाडेकर आणि सोनारपाडा या गावातून बिलॉंग करतात. आणि वाडेकर म्हटल्यानंतर नक्कीच आपल्याला आठवण येते ते म्हणजे वाडेकर संघाला फिरकीचं माहेरघर देखील म्हटलं जातं. सातत्याने फिरकी गोलंदाज बनवण्याचं काम त्या वाडेकर गावातून केलं जातं. एकापेक्षा एक चांगले गोलंदाज त्या वाडेकर गावाने बनवले आणि संपूर्ण या महाराष्ट्राला दिले. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये देखील आपण ते भरपूर खेळाडू वाडेकर गावातून जाताना पाहतो. अतुल भोईर असेल, सर्वेश असेल, कपिल पाटील, सुरुवातीच्या कालखंडामध्ये सिद्धू पाटील आणि निलेश कापसे देखील एक मोठं नाव आहे. विजय पाटील देखील एक मोठं नाव आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यामध्ये समोरच्या दिशेनं चांगला फटका आहे. बॅटचा पेस ओपन केला, चेंडूला पाठवला. क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतील आणि चेंडू मात्र त्यांना चकमा देऊन निघून चाललाय. सीमा पार येतो हा दंड. तेवीस चेंडू आणि 36 धाबांची गरज. पहिल्या चेंडूवर आपण पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने यावेळी मात्र शॉर्ट पुलचा देखना फटका. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार हा येतोय. दर्जेदार मॅक्सिमम स्ट्रोक षटकार. खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली संघ आता दाखवतोय की आमच्यामध्ये देखील भरपूर क्षमता आहे. पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली हा संघ समोरच्या दिशेनं ओहो चाबूक स्ट्रोक, जबरदस्त फटका आणि चेंडू आउट ऑफ दी पॅन्ट्स. एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे चौकार.
काय बॅटिंग करतोय, लय मध्ये आलाय खऱ्या अर्थाने फलंदाज योगेश पाटील आणि लय भारी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाटलांनी पाटील की राखली असं म्हणायला हरकत नाही. योगेश पाटील इज ऑन फायर झालाय. 3 चेंडू आणि 14 धाबा त्याच्या बॅटमधनं. टीमची टोटल झाली 16 धाबा. मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर योगेश पाटीलला थांबावं लागेल. टॉस यावेळी मात्र बॅटच्या मागच्या भागाला लागलाय, वरच्या भागाला लागलाय आणि आता कुठेतरी तिथे क्षेत्ररक्षक अभाव होता, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी चालून आली होती योगेश पाटीलसाठी. ती संधी देखील स्वीकारली त्यानं. 2च्या मदतीने धावफलक 18 वर जाऊन पोहोचताय. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है आणि मागच्या चेंडूवर आपल्याला तेच पाहायला मिळालं. ज्या लयमध्ये आला योगेश इनफॉर्म बॅटर आहे, सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग करतोय. लिव्ह केला चेंडू आणि काही प्रश्न सोडून दिले की सुटतात, तसा हा चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या रूपानं एक अवांतर धाव, 19 वर धावसंख्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. आपटाकर बॅट शिकडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बघत राहिला. चेंडूला पाठवलं फाईन लेग सीमा पार. येतो हा चौकार. दरम्यान आपले प्रमुख अतिथी जे उपस्थित होते आपल्यामध्ये, खऱ्या अर्थाने आता आपल्यातून रजा घेतील सन्माननीय आदरणीय संजयजी कथोरे साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. त्याचं देखील आम्ही शतशः ऋणी आहे, त्याचा धन्यवाद व्यक्त करतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. बॅटच्या टोला लागला, ब्लॉक होल मध्ये फेकला होता बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पॉइंटला होते. चेंडूला उचलून फेकेपर्यंत धाव फक्त एकच येते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 24. एका षटकाचा खेळ तिथे समाप्त झालाय. निश्चितच आपले पाहुणे संजयजी कथोरे साहेब आपल्यातून आता रजा घेतील. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपलं बहुमूल्य वेळ काढून ते आले होते. बिझी शेड्यूल असतो सातत्याने आणि इथून आता ते रवाना झाले. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच चाल आपल्याला माहिती आहे मित्रांनो, टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला स्कोर कार्डवर धाबा दिसतात 24. आता विजयासाठी 18 रन्सची गरज येणाऱ्या 12 बॉल्समध्ये. गोलंदाज कोण येतोय त्याचं नाव माहिती नाही. चांगला फटका दरम्यान क्षेत्ररक्षक पाठला करतायत चेंडूचा. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजाचं नाव काय आहे लगेच सांगा, नाव काय? बॉलर नेम प्लीज. किशोर देशमुख. 17 चेंडू मध्ये 16 बनवायचे आहेत. हा चेंडू देखील सोडून दिला, पण आम्हाला सांगतायत वाईट बॉल. 17 मध्ये 15ची गरज. पुन्हा एकदा किशोर. ओ हेलिकॉप्टर, जबरदस्त पटकाय. चाबूक होता, भिंगरी होता आणि चेंडूला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. पंचांचे दोन्ही हात वरती. षटकार. का होता महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देतो. पूर्णपणे अडचणीत सापडतो आता इथे मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत संघ. आणखी एक चांगला फटका बॅटच्या मिडलला लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु एकच धाव येते. 15 चेंडू आणि विजयासाठी आता फक्त 8 धावांची गरज. असं वाटलं होतं की धावा बनवल्यात, कुठेतरी चांगली फाईट देईल मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत संघ, परंतु बॅटिंग करत असताना पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली संघाने
जबरदस्त बॅटिंग करून दाखवली. कल्याण ग्रामीणमध्ये देखील एकापेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. फक्त 40+ नाही तर विविध विभागामध्ये 40+ वाडेगड संघाचं चांगलं नाव आहे. त्यानंतर आपण चिकनगड संघ देखील पाहू शकतो, तो देखील 40+ एक नावाजलेला संघ आहे. असे विविध संघ कल्याण विभागामध्ये आहेत. त्यामध्ये सोनारपाडा टीम देखील असेल, त्यानंतर उंबाडे टीम देखील असेल. बरेच संघ आहेत 40+चे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने त्या खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि एकच धाब येते. 13 बॉल्समध्ये आता फक्त 6 धाबांची गरज. तर पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत पहा, लक्षात घ्या, त्यांनी पडद्याच्या आतमध्ये बसू नका. जर चेंडू वगैरे लागला किंवा फिल्डरला जर दुखापत झाली तर थोडंसं चुकीचं चित्र तिथे दिसेल, म्हणून आपण दक्षता घ्या. जे फिल्डर आहेत त्यांच्या मागे नक्कीच एक प्रेक्षक तिथे बसलाय. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक दूर वरनं येथील बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं आणि एक धाव तिथे येते. स्ट्राईक असेल निलेश कापसेकडे. पुढच्या षटकामध्ये 12 बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी आता 5 धावांची गरज. स्क्वेअर लेगला त्या निळ्या कलरचा जो पत्रा आहे तिथे त्याच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर या प्लीज. विनंती असेल आपल्याला, सहकार्य करा थोडंसं. थँक्यू सो मच, धन्यवाद. आपण आमचा आवाज ऐकला आणि निश्चितच लगेच आपण उठून बाहेर बसले. खूप खूप धन्यवाद. आपण स्पर्धा एन्जॉय करा. स्पर्धा खूप छान आहे. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक आपल्यासाठीच भरवली गेली आहे स्पर्धा. खऱ्या अर्थानं मोठी बॅटल रंगते मैदानाच्या आतमध्ये. पीके सन्स अँड कल्याण डोंबिवली हा संघ, त्याच्या विरोधात मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत. कल्याण डोंबिवलीची गाडी आता रुलावर आली आहे. कर्जत कसारा थोडीशी मात्र लेट होती आहे. 12 मध्ये 5 ची गरज. गोलंदाज मुन्ना. मुन्ना झुंड में तो सुवर आते, शेर अकेला आता है. 12 मध्ये 5 ची गरज. चला, सामना जास्त वेळ थांबू नका आपण. सामना थोडासा धावता ठेवा, चालता ठेवा, कारण आपल्याला भरपूर वेळ कमी दिसतोय. मेगा फायनल आहे आज आणि अंतिम घटिका लवकर जवळ येईल. आता आडबा पाटनं शॉर्ट अंपूचा चांगला फटका, चेंडूला भिरकावलं सीमा पार. निलेश कापसे दाखवतोय वाडेगर गावचा ब्रँड. षटकार. काय फटका होता. या षटकाराने हा सामना फिनिश केला. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टप लक मॉर्निंग सुपर बॉयज कर्जत संघ. आपण देखील खूप चांगला खेळ केला, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हारजीत होत असते.